वाह, काय भारी दिसतंय, काय मस्त दिसतंय ना. किती अगदी चटपटीत, अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटेल. आणि ह्या प्रकारे जर तुम्ही ही भाजी जर केली ना, वा वा वा, अगदी तुमची वा वा झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी पाहुणे मंडळी पण अगदी खूप तुमची वा वा करतील. इतकी सुंदर भाजी झालेली ही. एकदा ही नक्की करून बघा तुम्ही. अशी जर तुम्ही भाजी केली ना तर वा वा, अगदी मुलांना पण खूपच आवडते. आणि पनीर म्हटलं की अगदी मुलांना आणि मोठ्यांना देखील आवडते. अगदी मनपसंत ही भाजी आहे. पनीरचे आपण भरपूर सारे प्रकार करतो, पण आज आपण मस्तपैकी अशी चमचमीत झणझणीत अशी अगदी मसाला पनीरची भाजी बनवणार आहोत. पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे किती छान दिसते ना. अगदी बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटते. आणि ही भाजी तुम्ही मस्तपैकी अगदी वरण भाताबरोबर, पोळी बरोबर खाऊ शकता आणि नुसती देखील खाऊ शकता. इतकी छान होते बघा, किती मस्त आहे. चला तर रेसिपीला सुरू. आणि इथे जास्त काही मसाले पण लागणार नाही. बघा आता रेसिपी आपण बघा, इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक छोटासा कांदा असा कट करून घेतलेला आहे. आणि आपण इथे ना जो मटन मसाला तयार करतो ना, जसं कांदा वगैरे भाजून घेतो, त्याच्यानंतर काही खडे मसाले, त्याच्यानंतर अद्रक लसूण वगैरे याची अशी पेस्ट आपण जी तयार करतो त्याचप्रमाणे तयार केलेली आहे. आणि इथं मी जवळपास पाव किलो पनीर घेतलेलं आहे. आणि पनीर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पाणी निथळून घ्यायचं आहे पूर्ण. आणि पाहिजे त्या आकारामध्ये आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहे. तर मी इथे आता याचे काप करून घेत आहे. लहान मोठे तुम्हाला जसे आवडत असतील ना तसे त्या प्रकारे तुम्ही हे काप करून घ्यायचे आहे. खूप सुंदर भाजी होते, एकदम चटकीपट आणि चमचमीत होते एकदम मस्तपैकी. आणि तुम्ही डब्याला पण देऊ शकतात. अगदी मुलं एकदम खुश होऊन जातात. आणि प्रत्येक वेळेस आपण पनीरचे वेगवेगळे पदार्थ करतोच, पण अशा प्रकारे जर आपण मसाला पनीर केला ना तर सगळ्यांनाच आवडेल. बघा असे मी काप करून घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे हे सगळे काप आपण आता करून घ्यायचे आहे. आणि एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला हे घ्यायचे आहे, कारण आपल्याला याला मॅरिनेशन करायचं आहे. आपल्याला काही जास्त वेळ ठेवायचं नाहीये, फक्त मॅरिनेशन करून ठेवायचं आहे आपल्याला. आता यामध्ये मी कोथिंबीर घालून घेणार आहे. आणि बेसिक मसालेच घालायचे आपल्याला. कोथिंबीर घातल्यानंतर चवीपुरता अगदी मीठ घालून घ्यायचं आहे. आता मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला थोडी हळद घालून घ्यायची आहे. त्यानंतर तिखट घालून घ्यायचं आहे. धने पावडर घालून घ्यायची आहे आपल्याला. आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती तिखट घालायचं आहे, पण आपल्याला नंतर परत आपल्याला तिखट घालावंच लागणार आहे मसाल्यामध्ये. आता इथे अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ती मी घालून घेतलेली आहे. त्यात थोडी कोथिंबीर पण वाटलेली होती. आणि इथे अर्धा लिंबू पिळून घ्यायचा. लिंबू मात्र अवश्य पिळा हा, त्याने भाजीला खूप सुंदर अशी छान चव येते. तर इथे मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला सगळं हे छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण पनीरला हे लागलं पाहिजे, सगळे मसाले असे लागले पाहिजे. तर इथे मी छान मिक्स करून घेते आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये पाहता येतील. चला तर आता गॅसवर मी कढई ठेवली आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल पण खूप नाही टाकायचं, फक्त आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे. जे आपण मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं ना पनीर, ते आपल्याला अगदी थोडंसं अगदी तळून घ्यायचं आहे आपल्याला. खूप जास्त तळत नाही बसायचं आहे अगदी. आणि हे असे जर तळले ना तुम्ही, तुम्हाला नसेल तळायचे तर तुम्ही नाही तळले तरी चालेल, पण जर असे तळले ना थोडेसे तर आपल्याला भाजीमध्ये खूप छान लागतात ते. तर थोडे थोडे करून आपल्याला हे सगळे पनीर जे आहे हे तळून घ्यायचे आहे. आता हे सगळे प्रकारचे मी पनीर जे आहे सगळे तळून घेते आहे. बघा सगळे तळून झालेले आहे. आता ह्यामध्ये आपल्याला इथे मी एक कांदा कट करून ठेवलेला होता आणि थोडी कोथिंबीर कट करून ठेवलेली होती, ती सगळीच्या सगळी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. आता आपल्याला परत तेल टाकायचं नाही, कारण तेवढ्या तेलातच आपल्याला ही भाजी करायची आहे. आता कांदा छान परतण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. पण लक्षात ठेवा, पनीर मॅरिनेशन करताना पण मीठ घातलेलं होतं. आणि बघा तो मगाशी तुम्हाला जो मसाला दाखवला होता, जो आपण मटणासाठी वगैरे वापरतो तो तयार केलेला, तो पण पुन्हा याच्यामध्ये सगळं टाकून घ्यायचा आहे. आणि हा मसाला देखील छान असा परतवून घ्यायचा आहे. बघा एकदम छान असा परतवून घ्यायचा आहे आपल्याला, तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. एकदम मस्त असा छान अगदी परतवून झालेला आहे. तर यामध्ये बेसिक मसाले तेच, थोडीशी हळद घालून घ्यायची आहे, त्याच्यानंतर धनेपूड घालून घ्यायची आहे, तिखट देखील घालून घ्यायचं आहे. पण लक्षात ठेवून तिखट घालायचं आहे, कारण आपण आधी पण मॅरिनेशन करताना तिखट वापरलेलं होतं. तर आता हे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे, मस्त भाजून घ्यायचा आहे मस्त मसाला हा. आणि याला जास्त वेळ नाही लागत, कारण आपण आधीच भाजलेला होता थोडासा. आता यामध्ये
वाटणाचंच पाणी घालायचं आहे थोडंसं, म्हणजे आपले जे मसाले आहेत ते जळणार नाही. बघा, आणि छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान आणि खूप भन्नाट होते बरं का ही भाजी, मस्त अगदी. मुलांना अगदी मध्ये पोळीच्या मध्ये पण ठेवून जर तुम्ही ही भाजी दिली ना आणि पोळी, तरी देखील मुलं आवडीने खातात. आता एक वाफ काढून घ्यायची आहे. मस्त तेल वरती आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता पुन्हा हा मसाला खालीवर करून घ्यायचा आहे. आणि आता आपण जे तळलेले पनीर होते ना, ते यामध्ये सगळे घालून घ्यायचे आहे आपल्याला. बघा, आता हे सगळे घालून घेणार आहे मी. आणि खालीवर करत मस्त हे सगळ्या पनीरला आपला हे मसाला लागला पाहिजे. छान असं परतवून घ्यायचं आहे पनीर, आणि हलक्या हातानेच करायचं आहे आपल्याला. बघा, आता यामध्ये आपल्याला थोडं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे 2 मिनिटाची वाफ काढली की हा मसाला आणि पनीर एकजीव होऊन जातील मस्त छान. बघा, आता 2 मिनिटानंतर आपल्याला चेक करायचं आहे. छान तेल सुटलेलं आहे मस्त. यातच आपल्याला आता हे मसाल्याचंच गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकलं ना की एकदम मस्त तर्री येते वरती, आणि भाजीला कलर देखील खूप छान येतो. आता इथे जास्त वेळ शिजवत बसायची नाही भाजी, अगदी 2 मिनिटं फक्त. आता आपली ही भाजी रेडीच झालेली आहे. गरमागरम सर्व करूया आपण आता हिला. बघा, आता ही भाजी छान झालेली आहे. पाहू शकता कलर वगैरे, टेक्स्चर वगैरे किती छान आलेलं आहे ना. खूप जास्त रस्सा पण नाही करायचा, पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता यामध्ये रस्सा, अगदी भाताबरोबर खाण्यासाठी. बस, आता इथं फक्त 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. आपली इथं भाजी रेडी झालेली आहे. बघा, किती छान अगदी कलर आलेला आहे ना. आता यावर आपल्याला कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे. पनीर पण किती छान अगदी पूर्ण पनीरला आपला हा मसाला लागलेला आहे बघा. आता मी कोथिंबीर घालून घेणार आहे यावर. चला, आता गरमागरम आपल्याला डिश मध्ये सर्व करून घ्यायचं आहे. किती सुंदर झालेलं आहे, किती छान दिसत आहे ना. तर एकदा ह्या रेसिपीला बघून तुम्ही नक्की एकदा रेसिपी बनवून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. मस्त झालेली आहे बघा, अगदी हॉटेलला सुद्धा लाजवेल इतकी सुंदर भाजी आपली घरी जर आपण केली तर इतकी छान भाजी होते. हॉटेलमध्ये देखील इतकी छान होणार नाही. बघा, तुम्हाला जर यामध्ये वाटाणा वगैरे पण घालायचा असेल तरी तुम्ही घालू शकता. तर अशा प्रकारे एकदा नक्की करा, आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा, मजा करा, आणि एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसाठी एकदम छान अगदी. तोपर्यंत धन्यवाद.